फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विथ दीपक. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर माझ्या दोन्ही मुली बोलत होत्या की पप्पा आम्हाला एक व्हॅकेशनला जायचं. तर आम्ही व्हॅकेशनचं डेस्टिनेशन निवडलेलं आहे तारकर्ली. तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणात येते. तर आम्ही तिथं जाऊन 2 दिवसाचा आमचा टूर आहे. तर आम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण कोकण एक्सप्लोर करणार आहोत. तर त्या कोकणामध्ये आम्ही सिंधुदुर्ग किल्ला आहे, देवबाग बीच आहे, तारकर्ली बीच आहे, अशा बऱ्याचशा तिथं गोष्टी आहेत की तिथं आम्ही तिथं जाऊन व्हिजिट करणार आहोत. तर खास आकर्षण कोकणात जायचं बोललं तर फळांचा राजा हापूस आंबा. तर आम्ही हापूस आंबा प्रत्यक्षात तिथं देवबागला जाऊन आम्ही खाणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही जास्त वेळ घालू नका. तर चला माझ्याबरोबर कोकणात सिंधुदुर्गला. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे तारकर्लीला. हॉटेल ब्ल्यू सी बीच रिसॉर्ट हे तारकर्लीमध्ये. आम्ही काही क्षणातच आम्ही आमच्या रिसॉर्टला आम्ही एंटर करत आहोत. तुम्ही बघू शकता सुंदर व्ह्यू आहे असा बाहेर. जे बोलतात की कोकण हे स्वर्ग आहे, खरंच स्वर्गापेक्षाही असे सुंदर आहे. उंच उंच अशी नारळाची झाडं. आमचं तारकर्ली ब्ल्यू सी रिसॉर्ट बी होम्स. आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. आल्या आम्हाला सगळ्यांना त्यांनी वेलकम ड्रिंक हे कोकम सरबत आहे. खूप प्रसिद्ध आहे कोकणात. उन्हाळ्याच्या दिवसात या कोकम सरबतला दिलं जातं. तुम्ही बघू शकता रिसॉर्ट. तर आम्ही इथून आता लंच करून लगेच आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला जाणार आहे. सिंधुदुर्ग फोर्टला जर आज जायचं असेल तर 5 वाजेपर्यंत तिथं आम्ही एंट्री केली पाहिजे. आम्ही लंच करून लगेच निघणार आहोत. मी लंचमध्ये बघूया काय कोकणचं जेवण आपल्याला जेवायला भेटतं. खास करून तर आम्ही फिशच खाणार आहोत. तर बघूया, चला. आता आम्ही अर्ली इन द मॉर्निंग आम्ही उठून चाललो आहे तारकर्ली बीचला. आमचं जे रिसॉर्ट होतं ते रिसॉर्ट एकदम बॅक साईडला आहे. हार्डली 300 मीटर्सवर असेल आमचं बीच रिसॉर्ट. आम्ही मॉर्निंगला मस्त आता बीचवर चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता बीचचा व्ह्यू. व्हॅकेशन आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे नाशिकला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक्यू.